तर नमस्कार मित्रांनो, जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म चुकलेला असेल तर लाडकी बहिणीच्या योजनेचा फॉर्म दुरुस्ती कशा प्रकारे करायचा आहे व लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, तर सर्वात पहिले तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप हे आपल्याला प्ले स्टोरवरून तिथून डाउनलोड करायचे आहे। त्यानंतर इथं तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसेल, त्यानंतर प्रोफाईल बनवून घ्यायची आहे। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं जे काही संपूर्ण डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल। तर हे कशा प्रकारे भरायचे आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे पहिल्या रिकाण्यामध्ये। तर हे जे इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्ये इथं संपूर्ण भरायचे आहे। त्यानंतर इथं पतीचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे। जर तुमचं लग्न जर झालेलं नसेल तर इथं ऑप्शन येईल वडिलांचं, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता वडिलांचा ऑप्शन सुद्धा आलेला आहे। तर इथं आपण पती सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर लग्नापूर्वीचे नाव, जे महिलेचे लग्न झालेलं आहे तर त्यांचं लग्नापूर्वीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे, जे काही XYZ डेट ऑफ बर्थ असेल ते। त्यानंतर जन्मतारखेमध्ये जर बसत नसेल तर इथे तुम्हाला एक एरर येईल। त्यानंतर 21 ते 65 वयोगटातील यासाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर फॉर्ममध्ये जर तुमच्या काही चुकी झालेली असतील तर ते कशा प्रकारे दुरुस्त करायचे आहे ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटला पाहणारच आहोत। त्यानंतर इथं तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे। तर डेमोसाठी एखादा जिल्हा आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे इथं तुमचा जो काही तालुका आहे ते जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तिथं तालुका येईल। त्यानंतर गावाचे नाव, ग्रामपंचायत म्हणजे तुमच्या गावाचे नाव तुम्हाला टाकले तरी चालेल। त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक, त्याच्यावर एक OTP येईल, ते OTP तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे। त्याचप्रमाणे आधार कार्ड, तुमचं जे काही आधार कार्ड नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर जे काही शासनाने राबविण्यात येणाऱ्या जे काही आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला आहे का तर इथं नाही करायचं आहे तुम्हाला। त्यानंतर इथं माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल, विवाह स्थिती, विवाहित आहे, अविवाहित आहे, त्यानंतर विधवा आहे, ते निराधार आहे, घटस्फोटित आहे, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर विवाहित असेल तर विवाहित सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथून तुम्ही परराज्यात जन्म झालेला आहे का, हो किंवा नाही, तर इथं आपण नाही सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर बँकेचे डिटेल्स, तुमच्या स्टेट बँकेचं असेल, सेंट्रल बँकेचं असेल, युनियन बँकेचं असेल किंवा पोस्टाचं खातं असेल ते तुम्ही इथं तुमची डिटेल्स टाकायची आहे। पहिल्यामध्ये तुमचं नाव, खातेदार जे काही नाव आहे बँकेचे नाव टाकायचं आहे, खातेधारकाचे नाव, त्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर, IFSC कोड। त्यानंतर इथं मेन पॉईंट म्हणजे तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते तुम्हाला इथं त्याचं बँक पासबुक खातं इथं द्यायचं आहे। तर इथं तुम्हाला विचारण्यात येईल की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही, असेल तर होय करायचं आहे, नसेल तर तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड, इथं यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येईल, एक तर तुम्ही गॅलरीमधून फोटो अपलोड करू शकता किंवा कॅमेऱ्यामधून। ते कॅमेऱ्यावरती क्लिक केल्यानंतर कॅमेरा जे तुमच्या इथं ओपन होईल। तर अशा प्रकारे जे तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तिथे टाकायचे आहे। आय एक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर माहिती जतन करा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची माहिती इथं भरू शकता। तर फॉर्म कशा प्रकारे एडिट करायचा आहे ते सुद्धा पाहणार आहे। त्यानंतर आपली जशी काही नोंदणी इथं सक्सेसफुली होईल, आपला फॉर्म भरला जाईल, तर इथं तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरून जे ID वरून किती फॉर्म भरलेले आहे ते तुम्हाला इथं शो करेल। तर फॉर एक्झाम्पल एखाद्याचा फॉर्म एडिट करायचा असेल ते या फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मी माझी संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे, तुम्ही इथं खाली बघू शकता नाव वगैरे सर्व। त्यानंतर इथं खाली एक ऑप्शन दिसेल एडिट, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। एडिटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तुम्ही इथं बघू शकता अर्जामध्ये जे आहे तुम्ही एकदाच बदल इथं करू शकता। यामध्ये जर काही चुकी असेल तर फक्त तुम्ही एकदाच यामध्ये बदल करू शकता, यामध्ये पुन्हा तुम्हाला काहीही बदल करता येणार नाही। तर यामध्ये जे काही तुम्हाला चेंजेस करायचे असेल ते तुम्हाला इथं चेंजेस करून घ्या व आय एक्सेप्टवरती क्लिक करून पुन्हा तुम्हाला इथं माहिती अपडेट करा यावरती क्लिक करायचं आहे। तर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं अपडेट होऊन जाईल। तर यामध्ये तुम्ही कोणतीही इन्फॉर्मेशन एडिट आणि बदलू शकता। तर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। त्यांचं लाडका भाऊ योजना, त्यानंतर पिंक ऑटो योजना, तर महिलेसाठी भरपूर योजनाचे व्हिडिओज आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे। तर या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज आणि अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।